नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणी कसब्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल आहे. यावरून भाजपाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत अनेक नेत्यांवर आरोप करणारे आज तोंड काळ करून पळाले आहेत, अशा शब्दात गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरती टीका केली आहे. खलील शेखांचा जो दुर्दैवी मृत्यू झालाय तो निश्चितच निंदनीय आहे. तो ज्या पद्धतीत झाला, ज्या परिस्थितीत झाला, याचा अभ्यास समाजातल्या प्रत्येक घटकांनी केले पाहिजे. आणि जे जे कोण आपल्याला स्वतःला या समाजातले प्रमुख मानतात त्यांच्यासाठी तर हा निश्चितपणे धडा मिळेल. या संदर्भात पोलिसांची 13 पथकं या ठिकाणी शोधतायत आणि जे कोणी मोठे पदाधिकारी स्वयंघोषित नेते होते ते आज भूमिगत झालेत. हे निंदनीय आहे, याचा मी निषेध करतो. खरं तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोर जाण्याची तयारी ही या संदर्भातल्या सर्व जे आरोपी आहेत त्यांनी दाखवायला पाहिजे होती, त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती, त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती. अशा वेळेला पळून जाणं ही निश्चितच चांगली गोष्ट नाही. कोर्ट, पोलीस, कायदेशीर प्रक्रिया चालू राहील, पण यातनं या लोकांचा छोटेपणा निश्चितपणे समाजापुढे आलेला आहे आणि समाजाला हे कळून गेलंय की अत्यंत छोट्या मनाचे आणि भित्रे माणसं आहेत. हे परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत यांच्यात नाही. 14 पैकी एकही आरोपी पुणे पोलिसांना सापडू नये, दुर्दैव नाही वाटत काय? पथकं तयार आहेत. जे कोणी या ठिकाणी फरार झालेत ती सगळी मोठी आणि हुशार लोक आहेत आणि त्यामुळं किती दिवस कायद्याला चकवतील हे सांगता येत नाही. परंतु ही प्रक्रिया चालू राहील. परंतु त्यांचे जे छोटेपणा आहे हा समाजापुढे आलाय आणि त्यांनी पळून जाणं हे निश्चितच चांगली घटना नाही. त्यांनी या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे होतं. जर का ते निश्चितपणे म्हणतात आम्ही त्यात नव्हतो, तर त्यांनी या गोष्टीला सामोरं जाऊन त्या कुटुंबियाला धीर देण्याची गरज होती. मला नाव घ्यायची इच्छाही नाही, माझा तो स्वभावही नाही. पण जे जे कोण स्वयंघोषित नेते होते, रोज लोकांवर बोटं दाखवत होते, हाताची पायाची जेवढी आहेत तेवढी, आज त्यांच्यावरच ती बोटं उठली आहेत. आज त्यांना समाजात तोंड लपवून फिरावं लागतं. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट माझ्यासारख्याला नाही. आज तुम्ही उठ सूट देवेंद्रजींपासून चंद्रकांत दादांपर्यंत बोलत होतात आणि आज आपल्याला तोंड काळं करून पळावं लागतंय. याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. आपण या घटनेला जर का सामोरं गेला असतात, पोलिसात गेला असतात, कोर्टाला सामोरं गेला असतात, त्या कुटुंबियाबरोबर उभं राहिला असतात, ज्या कुटुंबियाबरोबर तुमचे गेल्या 25 वर्षाचे संबंध आहेत, अशा काळात तुम्ही तोंड काळं करून पळालात. ही निश्चितपणे तुमचं जे व्यक्तित्व आहे त्याला साजेसं तुम्ही वागताय, एवढंच मला या ठिकाणी